काढून बाकीचे 3 भाग काढा, पुन्हा एक भाग जे आहे त्याचे 4 भाग करा. अशा तऱ्हेने आपल्याला समजा तुम्ही 4 किलो माती गोळा केली असेल तर जास्तीत जास्त आपल्याला किती पाहिजे सॅम्पल करता 300 ते 400 ग्राम 500 ग्राम भरपूर. या पद्धतीने करायचा. तर गोळा करताना तर आपण करतो, मात्र 500 ग्राम गोळा करताना काय करायचं, पूर्ण असं ढीग बनवायचा, त्याचे 4 भाग करायचे. एक भाग घ्यायचा, पुन्हा ते एक भागाचे पुन्हा 4 भाग करून एक भाग घ्यायचा. अशा तऱ्हेने 500 ग्राम तरी उरला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण हे सॅम्पल घेतो आणि नंतर मग त्या विभागात आपण आपल्या शाळेत पण मशीन आहे. आता तुम्ही स्वतः त्यांचं नाव विचारते, त्याच्यानंतर गट क्रमांक हे म्हणजे ॲपमध्ये होते ना? कशामध्ये येते आहे ना, गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर जो काही असतो तो आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये माहिती असते, बरोबर आहे. आणि किती एकर शेत आहे आणि ही माहिती या ॲपमध्ये टाकलं. सॉईल हेल्थ कार्ड SHE नावाचं ॲप आहे याचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. याच्यामध्ये ती माहिती टाकली त्यांची की या शेताचं सॅटेलाईटने काढलेलं काय येते, फोटो येतो. मग हे शेत येते, बाजूचं येते, इकडलंही येते. पण शेतकरी जो आहे तो हुशार असतो, त्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये पश्चिम बाजूला काय आहे, कडुलिंबाचं मोठं झाड आहे, पूर्व बाजू दिशेला काय आहे, एक मोठी विहीर आहे. मग आम्ही त्यांना विचारतो, हां पूर्वेकडे विहीर आहे का, मग ते म्हणतात हो. पश्चिमेकडे झाड आहे का, ते म्हणतात हो. म्हणजे हे शेत आयडेंटिफाय झालं आणि त्यांनी सांगितलं की 4 एकर शेत आहे. मग ते 4 एकर शेतासाठी तुम्हाला माहिती आहे लोकेशन असते याच्यामध्ये. लोकेशनमध्ये एक पॉईंट असतो, मग त्या एका पॉईंटला धरून आपल्याला याच्या 4 सीमा ठरवायच्या असतात. तर ते 4 पॉईंट घेऊन ते आपोआप जोडल्या जातात आणि ते पॉईंट जोडताना कधी कधी 3 एकरच येते, तर ते चुकीचं आहे. कारण त्यांचं शेती 4 एकर आहे, याच्यात 3 दाखवत आहे. मग ते पुन्हा कॅन्सल करून पुन्हा 4 एकर एवढा एरिया याच्यात सिलेक्ट करावा लागतो. तो सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा ते म्हणतील नाही आता बरोबर आहे, त्याच्यानंतर मग पुढच्या स्टेप्स आहे. मग आम्ही त्यांना विचारतो की मागच्या वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलं. मग ते सांगतात की मागच्या वर्षी आम्ही ह्याच्यामध्ये ज्वारी घेतली किंवा सोयाबीन घेतली. मग आता कोणतं पीक घेत आहे. हे पीक घेण्या आणि विचारण्यामागचा उद्देश काय आहे की प्रत्येक पिकाला NPK तुम्हाला माहिती आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. काही पिकं अशी आहेत की ज्यांना नायट्रोजन लागते, त्यांना नायट्रोजनस फर्टिलायझर आपल्याला टाकावं लागते. काही पिकं असे आहेत की ज्यांना पोटॅश लागते, काही पिकं अशी आहेत ज्यांना NPK बरोबर आहे, सल्फर लागते. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ते जमीन काय करते, पिकं ते वापरून टाकते. ते वापरल्यामुळे काय होते, त्याची कमतरता पडते. आणि शेतकरी काय करतो, क्वचित शेतकरी असा आहे की तेच पीक घेतो, असं नाही, अल्टरनेट करतात. मिक्स क्रॉपिंग तुम्ही शिकले असाल 8व्या वर्गामध्ये आहे ना. किंवा यावर्षी आता गहू पेरल्यानंतर हरभरा पेरतात हिवाळ्यात. मग का पेरतात हरभरा, कारण जमिनीला ओलावा असतो. याला पाणी कमी दिलं तरी चालते, कारण ऑलरेडी गहू पेरल्यामुळे गव्हाला खूप पाणी देतात. गहू निघून गेला आणि हरभरा जो पेरतो आपण, जमीन कोरडी दिसते पण त्याला पाणी असते. आणि तरी मग हे स्प्रिंकलर सिस्टीम आहे, ड्रीप आहे, अशा वेगवेगळ्या सिस्टीमनी शेतकरी पाणी देतात. तर त्यांना मदत व्हावी म्हणून की आपली जमीन कशी आहे, जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण जास्त आहे की अल्कली जास्त आहे, क्षार आहे. तर हे या सॉईल हेल्थमधून आपल्याला मिळून जाते आणि त्या शेतकऱ्याला मग सॉईल हेल्थ कार्ड जनरेट होते आणि मग ते त्यांना दिल्या जाते. म्हणजे यावर्षी थोडं नुकसान झालं तर पुढच्या वेळेला त्यांचं नुकसान भरून निघते. तर हा प्रोजेक्ट आहे सॉईल हेल्थ कार्डचा. हा कोणत्या प्रकारचा क्रॉप आहे माहिती आहे? खरीप आहे की रब्बी? रबी आहे. रबी ते एक लेग्युमिनस तुम्हाला शिकवलं आहे, शब्द आले ना, काय असते ते? खालची माती, मुळांच्या गाठी आहे, मुळांवर गाठी असते, बरोबर आहे. त्या गाठीमध्ये बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया काय करतात, आता वातावरणात सर्वात जास्त काय आहे, नायट्रोजन. किती टक्के आहे? 78% नायट्रोजन आहे. पण ते झाड घेऊ शकतो का? नाही. हां, तो बॅक्टेरिया काय करतो, त्या नायट्रोजनला कन्वर्ट करतो आणि मग ते झाडाला ज्या प्रमाणात नायट्रोजन घेऊ शकतात त्याचं ते अवेलेबल करून हा उद्दिष्ट असतो. म्हणून म्हणतात ना आपण की पीकचा फेरपालट करा, उडीद लावा, तुमचा भुईमूग लावा किंवा चना लावा, कारण हे यांच्या मुळांवर गाठी असतात. उलट पाहिजे म्हणजे यांना हे शिकवू नका, त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता. हां, आम्ही आता गेल्या 5-6 दिवसापासून शेतामध्ये फिरतोय. काबाड कष्ट जे आहेत तर ते किती
कष्टाचे काम असतात हे आम्ही स्वतः एक ट्रायल म्हणून 2 दिवसापासून मी पण आहे करून पाहिलं. तुम्ही येतो जास्त त्यावेळेस दिवसापासून. कळलं की फक्त एकच वखर जो आहे तो आम्ही चालून पाहिला तर घाम आला. कसं दिवस काढायचा आहे, ऊन कडक असते, पाऊस असतो, थंडी असते, सगळं वातावरणाशी तोंड देऊन वरती निसर्गवाल्याशी सुद्धा आपल्याला तोंड द्यायचं असतं. पाऊस पडला नाही पडला आणि त्याच्यानंतर मग कळतं की पीक किती हातात आलं आणि आलेल्या पिकाला किती किंमत मिळाली. हे दुःख त्यांच्याजवळ होतं म्हणून त्यांनी तुम्हाला हे सांगितलं. त्यांचा उद्देश हा की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्याल आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करायला खूप वाव आहे. म्हणजे हे शिकल्यानंतर तुम्ही कृषी खात्यामध्ये चांगल्या चांगल्या पदावर जर लागलात तर स्वतः तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख माहिती असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करून त्यांचं जीवन कसं उन्नत होईल, कसं त्यांच्या जीवनामध्ये अजून आपल्याला चांगली पहाट आणता येईल याचा विचार तुम्ही नक्की करा. यासाठी त्यांची जी वाक्य आहेत ते मला खूप आवडले. तर धन्यवाद बाबा. म्हणजे खरंच तुम्ही जे आहे ना म्हणजे ह्या मुलांचे जर डोळे उघडले त्यांना त्यामुळे पण खूप काही बोलू चांगलं. बोला. बोल ना. तुमचं नाव सांगा आधी. मानव प्रभाकर शालिग्राम पौरका, गाव सवर्णा. या मुलाला हेच सांगतो की मी शेतीकडे ध्यान ठेवा. म्हणजे शेतीचं मार्गदर्शन शेतकऱ्याला चांगलं झालं पाहिजे, त्याची उन्नती झाली पाहिजे, शेतकऱ्याची उन्नती झाली पाहिजे. बस हेच सांगणं आहे, दुसरं काय. तुम्ही शिका, चांगल्या उद्योगावर लागा. उद्योगावर लागे शेतकरी सुखी होतील तुमच्या यानं. शेतकऱ्याला काय समजतील, शेतीत करणं आणि खाणं हे दुसरं काय. हे जर माती परीक्षण करतील तर 4 भाग करा हा. आणि बरोबर 1 भाग घ्या. 4 भाग करताना पहिली पूर्ण माती चांगली मिक्स करा. मिक्स केल्यावर त्याचा 1 भाग काढा. आणि खड्डे करताना कधी लाकडी जी आहे याचा वापर करायचा. लाकडाची खुटी वगैरे त्याचा वापर करून खड्डा खंदायचा. लोखंडी कुदळ वगैरे वापरायची नाही का. ऑलरेडी लोखंड मी सांगितलं ना, लोखंडी कुदळ त्याच्यात आयरन असतो. जमिनीत एक द्रव्य जे आहे आयरन सुद्धा असतो. बोला सांगा मातीमध्ये कचरा नको, मातीमध्ये दगड नको. माती परीक्षणामधली माती जी आहे ती बारीक करून घ्यावी लागते. त्याच्यामुळे आपण इथून घेताना जर ती बारीक माती घेतली तर पुढे टेस्टिंगला सोपं जाते. आणि याच्यावरती 12 ते 13 प्रकारच्या टेस्टिंग होतात. वेगवेगळे जे घटक आहेत, मिनरल्स आहेत, आयर्न आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहे. सोयाबीन नाही टाकत का. पहिले सोयाबीन असतं. आणि पीएच पाहिली जाते मातीची. एकाच्या नाव सोयाबीन टाकायला काही नाही. का न्यूट्रल आहे. त्याप्रमाणे मग शेतकरी